त्याचप्रमाणे
क्रीडा संघटनेचे अध्यक्ष तांबे साहेब, त्याचप्रमाणे आमचे खजिनदार खेडेकर साहेब, आंबरे साहेब, विजय मागाव आणि सगळे
शिवरंजनी मृदुकोमल धैवतासी भेदा भुवेश्वरी श्रीहरिवाणी सुथनी सादा हळुतला विता मकरंदा ओठी हौस ध्वनी उतरंगी भूम धैवतवादी उतरंगी भूम धैवतवादी उतरंगी भूम धैवतवादी उतरंगी भूम देशकाल हा रागनुडी पंचरागमालाही चरणी उत्तम अशी साऊंड सिस्टीम खरोखरच साऊंड चांगला नसेल तर आम्ही किती बोमट लावतो त्याचा काहीही उपयोग नाही, कारण तुमच्यापर्यंत आवाज जाऊचोच नाही. म्हणून आज खरोखरच उत्तम अशी साऊंड सिस्टीम लावलेली आहे. त्यांचे माझ्या जन्मदिनाच्या वतीने आभार मानतो. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपले युट्यूबर्स चंद्रकांत आसाम साहेब, पोलीस रिटर्न
पोलीसमध्ये सेवा करून आता भजनाची सेवा करतायत बघा. खरोखर लोकांपर्यंत आमचं भजन पोहोचवणं हे पुण्याचं काम ते करतायत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार आभार, त्यांचे सुद्धा आभार मानतो, जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे गावडे साहेब त्यांचे सुद्धा लाख लाख आभार. तसेच आमचे विठ्ठल सालेकर चलवण गावचे भजनाची प्रचंड आवड असलेले भजनी गोवा नसून भजनी कलावंतांना स्टेज देणारे आणि कुठेही भजन असतं रवबाई असली तरी जाणारे आमचे विठ्ठल सालेकर यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतो. माझं भाजू तन्मयकडे बाजू बसतो त्यांचे सुद्धा आभार मानतोय. भजन म्हणजे काय? भ म्हणजे भजा, ज म्हणजे जपा, न म्हणजे नमा. आणि आपण सुरुवात करतो की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या नामाने बघा, आपला जेव्हा जन्म होतो, आपला बारसा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही भजन ठेवतो. कधी थोडासा कमी झाला पण असता तेव्हा सुद्धा रामकृष्ण हरी सुरुवात होता ती शेवटपर्यंत. आम्ही गेलो तर सुद्धा रामकृष्ण हरीच असता बघा. जे रामकृष्ण हरी या नावाला किती महत्व आहे बघा. आणि भजन भजन कीर्तन म्हणजे किती ही पुण्यवान गोष्ट आहे. कारण या कीर्तनाने नामदेव महाराजांनी आपलं कीर्तन करून अख्खं देऊळ फिरवलंय बघा. एवढी या कीर्तनात ताकद आहे, भजनात ताकद आहे, नामस्मरणात ताकद आहे. औंढ्या नागनाथ मंदिरात नामदेव महाराजांचं कीर्तन होतं, पण तिथे काही नतमस्त जे का भजन नको असतात ते होते असतात सुद्धा त्याकडे. आणि त्यांनी कीर्तन होतं ते उजवणं असं सांगितलं नाही म्हणजे नाही. आणि तुमचा काय करूचा असा तर देवळाच्या मागे जाऊन करावं सांगितलं. नामदेव महाराजांनी नम्रतेने मान्य केलेली आणि मंदिराच्या मागच्या बाजू कीर्तन चालू केलेले. काय चमत्कार झाला बघा. परमेश्वराची किती ताकद आहे या कीर्तनात, भजनात. अख्खं देऊळ फिरलं बघा त्या कीर्तनाने. आणि नामदेव महाराजांनी जी नम्रता घेतली त्या नम्रतेने मागे जाऊन कीर्तन केलं आणि कीर्तनाने देऊळ फिरवलं बघा. म्हणून बुवा नम्रतेने जग जिंकता येतात. कारण काही भावना नाही. आपण जा भांडलो तर सगळा लांबपर्यंत पोहोचताना आणि त्या शेवटपर्यंत नव्हता. म्हणून वाईट काय बोलायचं नाही, चांगलं बोलायचं. माझ्या सगळ्या आया बहिणी आहेत, बरंच काय सांगायचं वेळ कमी आहे. जेवढं मिळेल तेवढं सांगणार आहे. फक्त म्हणण्याला सुरुवात करतोय. या ठिकाणी आमचे काशीनाथ शिंदे सॉरी नाव घ्यायला विसरलो, कर्जतवरून आले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. Bye.
शिवाजी महाराजांचा छंद परत सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. कवी करत त्यांनी त्यांची माहिती केलेली आहे. एक काळ होती शिवाजी महाराजांचा इतका कसा होता, लढाईच्या वेळी कसं वातावरण कसं असायचं, कसं चालायचं ते थोडक्या छंदामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
जय जय बाबा